नमस्कार. आज आपण करणार आहोत पुरणाची पोळी. आता पुरणाची पोळी करण्यासाठी आपण लोखंडी तवा इथे तापवायला ठेवलेला आहे. कमी केलेला आहे मी गॅस. लोखंडी तवा ठेवलेला आहे. इथे कणिक अशी नरम भिजवून घेतलेली आहे. जशी आपली शेवयाचे हात स्वच्छ धुतलेले आहे मी. आणि शेवयाची कणिक जशी असते आपली, जशी शेवयाची कणिक असते आपली तशी आपण इथे घेतलेली आहे कणिक. आसट केलेली आहे अशी. जास्त पाणी आणि थोडासा तेलाचा हात लावून अशी चुरलेली आहे. त्यामुळे ही अशी लांब होते. एवढी आसट भिजवायची आपल्याला, अशी एवढी पातळ अशी भिजवायची. किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे त्यात. आणि खूप चुरून अशी भिजवलेली आहे. 5-6 थेंब तेल टाकून अशी यासाठी एवढी ओळली पाहिजे. आणि पातळ गोळा घ्यायचा आपल्याला. आणि थोडंसं घोळून घेतलेलं आहे इथे. तर गरम झालेला आहे तवा आपला. आता त्याला लावायसाठी तूप लावावं लागेल आता त्यासाठी. हे पुरण घेतलं आपण. यात आपण पुरण घेतलेलं आहे. हे पुरण घेतलेलं आहे. गूळ आणि साखर दोन्ही मिक्स करून शिजवलेला आहे. पुरणाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे. आणि पुरण आणि हे तूप, साजूक तूप आहे. गाईचं, म्हशीचं कोणतंही जे तुम्हाला वापरायचं आहे ते. अशा प्रकारे इथे लागणारं साहित्य आपण बघितलं आहे. हे तूप आहे. तसंच हे पुरण घेतलेलं आहे आपण. हे पुरण घेतलेलं आहे. तूप आणि पुरण आणि कणिक नरम भिजवलेली आहे आपली. तर एवढा गोळा घ्यायचा आपल्याला. तो असा चुरलेलाच आहे, भरपूर चुरलेला आहे. पण एवढा अजून थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आपण, म्हणजे चिपकणार नाही. आणि असं हाताला लावून घ्यायचं. याला घोळण लावून घ्यायचं आपण. घोळण लावून पुरीसारखं करून घेऊ आपण. हे पुरीसारखं करून घ्यायचं आहे. आणि पुरण चांगलं शिजवून आपण घेतलेलं आहे. साखर गूळ मिक्स करून टाकलेला आहे. विलायची, जायफळ टाकली आहे. डाळ नुसतं शिजवून घेतली आहे. नंतर मिक्सरमधून काढून मग ते बारीक झाल्यावर शिजवलेली आहे. अशा प्रकारे असं गोळा करायचा आहे. असं भरून घ्यायचं आहे. आणि असं करून मोदकाप्रमाणे वर कणिक जेवढी येईल तेवढी येऊ द्यायची. आणि मोदकाप्रमाणे हा करायचा. आणि ते काढून ठेवायचं. हा अशा प्रकारे आता मिक्स करून घेतलं आपण कणकीत. आता हे थोडंसं घोळण आपल्याला पोळपाटावर घ्यायचं आहे. पोळपाटाला घोळण घेऊन दोन्ही बाजूंनी लावून घ्यायचं आहे. तसंच याला लावून घेऊ आपण. आणि हलक्या हाताने असे काठे यायचे लाटायचे. हलक्या हाताने घ्यायचे.
अशा प्रकारे आपली पोळी लाटून घेतली आपण अशी पातळ. पण हे याचं घोळण वगैरे आपण काढून घ्यायचं आहे. थोडंसं घोळण कुठेही चिपकली नाही ती पोळी. घोळण हाताने जाळून घ्यायचं, काढून घेतल्यावर होऊ द्यायचे. तशीच आपण ती एक काढपर्यंत अजून दुसरी पोळी करून टाकू. इकडे जरी मोठा घेतला तर त्यातला काढून ठेवता येतो आपल्याला. दाब देऊन नरम करून घ्यायचा म्हणजे घोळण लावून लाटून घ्यायचं. काठच लाटायचे आणि त्यात हे पुरणसुद्धा असं दाबून नरम करून घ्यायचं, असं लाडूसारखं करून. तो इकडे पोळी आपली झालेली असेल. यात थोडंसं कडाकडांनी तूप सोडायचं आपल्याला. हे पण तूप आपण इथे गरम करून घेईपर्यंत. तसंच यातही आपण आता भरून घेऊ या उंड्यात. आणि कणिक आजूबाजूची जी आहे ती काढून घ्यायची. असं 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 जेवढा उंडा कमी असला तेवढी पोळी चांगली होते. एवढा उंडा अजून आपल्याला कणिक काढून द्यायची याची. म्हणजे जेवढा घेतला त्याच्या अर्धाच आपल्याला वापरायचा उंडा. असं असं करून घालून घ्यायचं मध्ये. एकदम पिवळी पांढरी नाही ठेवायची. थोडीशी झालेली पोळी चवदार लागते. अशा प्रकारे हे तूपही आपलं पावडर गळलेलं आहे इथे. दुसऱ्या पोळी आपण पुरण भरून घेतलेलं आहे. याच्यात काठं असे करून घेऊ आणि हलक्या हाताचं दाब लाटून घेऊ, म्हणजे फुटणार नाही पोळी. घोळण तुम्ही कमी लावू शकता, फक्त लाटताना हळूवार लाटा. अशा प्रकारे घोळण जे लागलेलं आहे ते काढून टाका. एक थेंबभर ते तुपाचा टाकून घेऊ. कमी याच्यावरच आपण करत आहे. ही झालेली आहे पोळी. मोठा करते मी आता. एक मिनिट. झालेली आपली ही पण पोळी. तवा लोखंडाचा लवकर गरम होतो. गरम झाल्यावर
अशा प्रकारे 2 पोळ्या आपण इथे बनवलेल्या आहेत. गरमच पोळी असल्यामुळे याच्यावर आपण तूप हे घालून देऊ. पोळी करताना थोडंसंच लावायचं आहे, नंतर वितळून जाते याच्यावर तूप हे. कोणी घट्ट तुपासोबत पोळी खातात, जसं आवडीप्रमाणे आपल्याला खाऊ शकता आपण, जसं आवडलं तसं. तर अशाप्रमाणे करा मग पुरणाची पोळी. तर अशा तयार आहेत आपल्या पुरणाच्या पोळ्या. तर करा पुरणाच्या पोळ्या तुम्ही गुरुपौर्णिमेनिमित्त. हे तूप, दही, दूध जे आपल्याला लागलं ते, आमटी, असं जशी आपल्याला आवडतं तशी करा, बनवा आणि खा. आणि साखर आणि गूळ मिक्स करून पुरण केलेलं आहे हे. शिजवून पुरणाची रेसिपी मी टाकली आहे, पुरण कसं करायचं. आज पोळ्या बनवल्या. तर शुभेच्छा गुरुपौर्णिमेची. थँक्यू व्हेरी मच.